मी आज तुम्हाला माझी पत्नी छाया देशमुख याबद्दल सांगत आहे. छाया देशमुख म्हणजे माझी पत्नी एक आदर्श शिक्षिका, आदर्श पत्नी, आदर्श सून. अनेक भूमिकेतून त्याने आपले कर्तव्य बजावले आहे आणि यापुढे पण ते बजावत राहील. आणि एक आदर्श शिक्षिकाला पुरस्कार नाही भेटला, पण माझ्याप्रमाणे ते आदर्श शिक्षिका आहे. रातदिवस शाळेचेच काम करायचे आणि शाळेला 100% योगदान दिलं तिनं. विद्यार्थ्याचा विकास कसा होईल, विद्यार्थी कसे पुढे जातील, हेच ते दिवस रात्र विचार करायची. आणि आज दिनांक 30 जून 2024ला ते सेवानिवृत्त होत आहे. या निमित्तानं मी तिच्या पुढे आयुष्याचे शुभेच्छा देतो आणि त्याला दीर्घ आयुष्य लाभो हे ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. तुला माझ्याकडून बेतारणीच्या खूप खूप शुभेच्छा. छाया, तुला माझ्याकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. माझ्याकडून रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. 30/4/2024ला आज माझ्या ताईचा सेवानिवृत्ती कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला जरी प्रत्यक्षरित्या उपस्थित राहू शकलो नाही तरी व्हिडिओ कॉलिंगद्वारे उपस्थित आहे. जीवन एक प्रवास आहे आणि या प्रवासात तुम्ही वयाच्या टप्प्यापर्यंत बरेच शिखर गाठले. आजपर्यंत आपण विद्यार्थ्यांना विद्या विभूषित होण्यासाठी परिश्रम घेतले, पण कार्यालयातून शासकीय वयोमर्यादेचे पालन करीत सेवानिवृत्ती स्वीकारणार आहात. आजपर्यंतचा जो प्रवास पार केला तो तुम्हालाच माहिती आहे. त्यावेळची परिस्थिती अतिशय बिकट होती. आईबाबांनी मला सांगितले की कोणत्या परिस्थितीमध्ये DEDची परीक्षा पास केली, नोकरीवर लागतानासुद्धा खूप अडचणी आल्या. या सर्वांना मात करत सर्वांचे आभारस्तंभ बनत सर्वांना मदत केली. मला शिक्षक बनवताना आपला मोलाचा वाटा आहे. तुमची मेहनत आणि समर्पण प्रेरणादायी आहे. तुमच्या निवृत्तीबद्दल अभिनंदन. धन्यवाद. आता तुम्हाला माझ्या आणि दादाकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम आपण सर्वांना माझा नमस्कार. मी प्रीती उमेश देशमुख. आज जो आपण कार्यक्रम आयोजित करीत आहे व ज्यांच्याकरिता करीत आहे त्या म्हणजे माझ्या मोठ्या ननदबाई व मी त्यांची लहान भावजय. जीवन हा एक प्रवास आहे आणि या प्रवासात तुम्ही त्यांच्या या टप्प्यापर्यंत बरेच शिखरे गाठली. आजपर्यंत आपण शासकीय वयोमर्यादेचे पालन करीत सेवानिवृत्ती स्वीकारणार आहात. या तुमच्या आजपर्यंतच्या प्रवासात तुमच्यासोबत रावसाहेब, साथ देणारे जावई, मुली, बहीण, भाऊ आणि या कार्यक्रमांनी आयोजित केले असतील. मला माझी या प्रसंगी अनुपस्थिती खलत आहे, परंतु माझ्या शुभेच्छा तुमच्यासोबत सदैव राहील आणि तुमचा आशीर्वाद माझ्यासोबत सदैव पाठीशी राहील याची मला खात्री आहे. आपण सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य हे सुखी, आनंदी व निरोगी जावो ही सदैव आम्हास आपले मार्गदर्शन लावो ही ईश्वरचरणी प्रार्थना. ताई, आपणा सेवानिवृत्तीच्या पुढील यशस्वी जीवनाच्या हार्दिक शुभेच्छा. सौ छायाताई दामोदर देशमुख, आमच्या धाकट्या बंधूची सुविद्य पत्नी. आज दिनांक 26 जून 2024 रोजी 35 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर मुख्याध्यापिका
पदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्यांना भावी आयुष्यासाठी मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा. छायाताईचा जीवनाचा प्रवास जर पाहिला तर असं आढळते की छायाताईचा जीवन फार संघर्षपूर्ण राहिला. त्यांचा जन्म 2 जून 1966 रोजी टाकरखेडा, जिल्हा अमरावती येथे एक सामान्य कुटुंबात झाला. थोडीफार शेती होती. वडील दिवाणजी व आई धार्मिक वृत्तीची. छायाताई लहानपणापासून अभ्यासात फार हुशार होत्या. शांत आणि संयमी स्वभावाच्या. 10वी नंतर त्यांनी D.Ed केले आणि जिल्हा परिषद शाळा तळवेडला शिक्षिका झाल्या. कालांतराने त्यांचा विवाह आमचे धाकटे बंधू दामोदरराव यांच्यासोबत दिनांक 26 मे 1991 रोजी अमरावती येथे संपन्न झाला. ते गजानन महाराज विद्यालय काटेपूर्णा येथे शारीरिक शिक्षक होते. लग्नानंतर नवऱ्याच्या कांधेला कांधा लावून त्यांनी वैवाहिक जीवनाचा श्रीगणेश केला. नोकरी आणि कौटुंबिक जबाबदाऱ्यात त्यांनी समतोल राखला. सरकारी नोकरी सतत बदल्यामुळे त्यांच्या फार हालअपेष्टा झाल्या. त्यात त्यांच्या सुस्वभावी नवऱ्याची आणि सासूबाईची मोलाची साथ मिळाली. कालानुरूप त्यांच्या वैवाहिक जीवनाच्या वेलीवर 3 कळ्या उमलल्या. बेटी बचाओ बेटी पढाओ या बीजवाक्याला अनुसरून त्यांनी तिन्ही मुलीला उच्च शिक्षण दिले. सोबत संस्काराची शिदोरी पण दिली. अभियांत्रिक शिक्षण घेऊन तिन्ही मुली पुणे येथे आपल्या गृहस्थीत रममाण आहे. त्यांचे जावई पण त्यांच्यासारखे सुस्वभावी व शांत स्वभावाचे आहे. सेवानिवृत्तीच्या या काळात त्या आज फार सुखी आणि समाधानी आहे. आपली प्रदीर्घ नोकरी त्यांनी पूर्णतया इमानदारी व निष्कलंकपणे पार पाडली. आज त्या सेवानिवृत्त होत आहे. त्यांना निरोगी आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ये खिलती हुई कली हर कली खुशबू दे आपको, सूरज की हर किरण रोशनी दे आपको. हम तो देने के कुछ काबिल नहीं, देने वाला जिंदगी में हर खुशी दे आपको. धन्यवाद. छायाताई, आजचा दिवस तुमच्यासाठी अनमोल ठरावा आणि त्या आठवणीने पुढचं आयुष्य सुंदर व्हावं. तुला शुभेच्छा आणि सेवानिवृत्तीच्या पण कोटी कोटी शुभेच्छा. आयुष्यातील प्रत्येक वळणावर तुमचं आयुष्य आनंदात व्हावं आणि पुढचा प्रवाससुद्धा खूप सुंदर असावा अशी ईश्वराचरणी प्रार्थना आणि तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. छायाताई दामोदर देशमुख, आमच्या धाकट्या भावाची सुविद्य पत्नी, आज दिनांक 30 जून 2024 रोजी मुख्याध्यापिका पदावरून सेवानिवृत्त होत आहे. त्याबद्दल आपणास खूप खूप शुभेच्छा. पुढील आयुष्य आपलं निरोगी आणि सुखमय राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हॅलो आजी, कसं आहे तू? तुला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आता तू मस्त आराम. नाही, तुला खूप खूप शुभेच्छा. शुभेच्छा. आता मज्जा कर आणि छान छान आराम कर. छान आराम कर. आणि आता तू आमच्याकडे ये पुण्याला. आमच्याकडे ये पुण्याला. ओके. सी यू. लव यू आजी. आय लव यू आजी. नमस्कार आई. आज तुम्ही सेवानिवृत्त होत आहेत. अखंड परिश्रम करून अनेक पिढ्या घडून तुम्ही आज ह्या टप्प्यावर येऊन पोचलेले आहात. हा आयुष्यातला एक टप्पा आहे. हा फक्त एक स्वल्पविराम आहे
आयुष्यामध्ये जे काही करायचं राहिलेलं असेल किंवा तुम्हाला जे काही करावंसं वाटत असेल त्यासाठी आता तुमच्याकडे मुबलक वेळ आहे. आणि तुमच्या सागररूपी प्रेम, माया, ऊब आम्हाला द्या, तुमच्या नातवंडांना द्या आणि यासाठी तुम्ही सर्वजण पुण्यात या. आम्ही तुमची आतुरतेने वाट पाहत आहोत. हॅपी रिटायरमेंट. आजी तू इकडे माझ्यासोबत खेळ. आजी तू इथे ये पुण्याला माझ्यासोबत खेळायला. नमस्कार ताई, आता आपण लवकरच सेवानिवृत्त होणार आहात. तरुणपणातले राहिलेले अपूर्ण स्वप्न आता पूर्ण कराल आणि मजा करा. आपल्या कुटुंबातले सर्व सदस्यासोबत वेळ घालवा, मजा करा. रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा थोरात परिवारांकडून. आपण आतापर्यंत असंख्य परिश्रम करून शिक्षण क्षेत्रामध्ये एक नाव कमावलेले आहे आणि त्या नावाचं आता खऱ्या अर्थाने चीज झालेलं आहे. आपण आता थोड्याच वेळात सेवानिवृत्त होत आहात. सेवानिवृत्तीमध्ये राहिलेलं आयुष्य आपलं सुखाचं, समाधानाचं आणि कुटुंबासमवेत जावं आणि आपल्याला राहिलेल्या आशा आकांक्षा पूर्ण हो, हीच आमची या शुभदिनी आपणास शुभेच्छा. आई, तुला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. रिटायरमेंट म्हणजे काय, आता तू जे काम करत होतीस त्यातून तू आता निवांत होणार. म्हणजे आता उरलेलं आयुष्य तुला निवांत जगायचं आहे. आणि तुझ्याबद्दल बोलायचं म्हटलं तर शांत स्वभावाची माझी आई आणि वेळेवर आणि प्रामाणिकपणे काम करणे हे तुझ्याचकडून आम्ही शिकलो आहे. आणि तू आणि बाबांनी आम्हाला कशाचीच कमी पडू दिली नाही. आणि तुझे जुने विद्यार्थी भेटले तर ते सुद्धा मला म्हणतात की सर आणि मॅडम यांचा स्वभाव खूपच चांगला आहे, खूप प्रेमळ आहे, कधीही मदत करतात. आणि ते ऐकून तर आम्हाला खूप प्राऊड फील होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्हाला खूप गर्व आहे की आम्हाला असे आईबाबा मिळालेत. तर एवढंच म्हणेल की या लवकर पुण्यात. आता आम्हाला तुमची सेवा करायची आहे. तर तुमची नातवंड वाट पाहत आहेत पुण्यात. लवकर या आणि काळजी घ्या. सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा आणि पुढील जीवनात तुमच्या सुख समृद्धी आनंदी तेजोमय राहा हीच ती चरणी प्रार्थना आणि कोळवळकर परिवारातर्फे तुम्हाला सर्व शुभेच्छा. नमस्कार आई, तुला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आता एकदम टेन्शन फ्री राहा आणि नातवंडाशी खेळ आणि झोपा काढा. ये हॅपी रिटायरमेंट टू यू. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा आई. मल्हारकडून पण हॅपी सेवानिवृत्ती आजी. हाय मामी, सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. थोडंसं जड जाणार आहे कारण फार झोपून काम केलेलं आहे. बट इथून पुढे तुम्ही पुढील आयुष्य तुमच्यासाठी आणि मामांसाठी भरपूर वेळ देऊन जगावे. पुढल्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. हाय मामी, सेवानिवृत्तीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. इतके वर्ष तुम्ही कौटुंबिक आणि शैक्षणिक क्षेत्रात अतिशय चांगलं काम केलं. यानंतर तुमचं आयुष्य सुख, समृद्धी आणि समाधान आणि आनंदाचं जावं आणि शेवटपर्यंत तुम्हाला मामाची अशीच साथ सोबत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. काकू, तुम्हाला सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आतापर्यंत फार कष्ट केले आणि आता ही वेळ आलेली आहे थोडं थांबण्याची. त्यावर मी हेच म्हणेल की जबाबदारी घेताना तुम्ही कष्ट केले अपार. आता वेळही म्हणते आहे तुम्हाला की थांबा, थोडं घ्या आराम. माझी परमेश्वराकडे हीच प्रार्थना आहे की तुमचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य आनंदी, आरोग्यदायी आणि सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आतापर्यंत तुमच्या ज्याही काही इच्छा राहिल्या असतील त्या आता सेवानिवृत्तीनंतर तुमच्या पूर्ण होतील अशी मी आशा करते. आज आमच्या मामी सौ छाया देशमुख या नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहे. तरी त्यांना देशमुख परिवार विकेडकरकडून सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. मामी यांना रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर आयुष्यात सुख, आनंद आणि समाधान यावं आणि प्रत्येक जीवनातील क्षण तुमचा आनंदाचा जावं
आता तुमचं जीवन म्हणजे काय, आधी तुम्ही सुट्ट्या घेत नव्हत्या, आता सुट्टी घ्यायची, वर्षातून 2दा 6-6 महिन्याच्या सुट्ट्या घ्या आणि मस्तपैकी घरचं जीवन जगा आणि आनंदात तुमची जी स्वप्न पूर्ण राहिली असतील ती स्वप्न तुम्ही पूर्ण करा. आज आमच्या काकू सौ छाया दामोदर देशमुख या सेवानिवृत्त होत आहेत, तरी आमच्या सर्व कुटुंबियाकडून त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आज दिनांक 30 जून 2024 रोजी आमच्या काकू सौ छाया दामोदरराव देशमुख ह्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत, तरी त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. मला एक सांगावंसं वाटतं, म्हणजे एक स्त्री म्हणून चूल मूल आणि नोकरी ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे सांभाळणे खूप कठीण असतं, पण ह्या सर्व कठीण परिस्थितीतून जाऊन त्यांनी त्यांची सेवा यशस्वीरित्या पूर्णत्वाला नेली, त्याबद्दल आम्हाला तुमचा सार्थ अभिमान वाटतो. तसेच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. बेस्ट लक. आता नको घड्याळ, नको कामाचा ताण, सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा एकदम झकास. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा काकू. सेवानिवृत्त झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मामी. सेवानिवृत्त झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन मामी. समोरच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो छायाताई, तुम्हाला रिटायरमेंटच्या शुभेच्छा. येणाऱ्या 30 तारखेला आपलं जे रिटायरमेंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. आणि आपलं उर्वरित आयुष्य जे आहे सुख समृद्धी आणि समाधानाची जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. On your retirement and I hope enjoy your life. नमस्कार मामी, सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार आजी, सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. मी आज निवृत्त जरी झाला तरी तुम्हाला प्रतिमेचे पंख फुटतील ही आशा करते. तुमचे पुढील जीवन सुखी, आनंदी, आरोग्यदायी ठरो हीच प्रार्थना करते. शब्दालाही कोड पडावं, शब्दालाही कोड पडावं अशी काही माणसं असतात. आपण किती भाग्यवान असतो जेव्हा ती आपल्यात असतात. इतके बोलून मी माझे 2 शब्द संपविते. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. असाच माझ्या गुरु असणाऱ्या, माझ्या 1ली ते 4थी असणाऱ्या माझ्या शिक्षिका म्हणजे सौ छायाताई देशमुख यांना त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल खूप खूप शुभेच्छा. आणि सेवानिवृत्तीनंतरचा हा प्रवास त्यांचा असाच आनंदीमय आणि आरोग्यदायी जाव हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. नमस्कार. थँक्यू. हॅलो, मी आज छाया देशमुख यांच्या निवृत्तीप्रित्यर्थ 2 शब्द बोलते आहे. मी काटेपूर्णा येथे त्यांच्यासोबत 7 वर्ष काम केलं. त्यांचा स्वभाव अतिशय चांगला, काम करण्याची सचोटी अतिशय चांगली, कोणालाही न रागवता न हे करता त्यांनी त्यांचं काम अगदी रोखपणे पूर्ण नोकरीमध्ये पार पाडलं. त्या आम्हाला, मी, स्वाती, अर्चना, रजनी फाटे आणि त्या स्वतः अशा 5 जणी मिळून आम्ही सर्व काही मिळून मिसळून करत होतो. पण कधीही त्यांना रागवलं नाही. त्यांच्या चेहऱ्यावर कधी राग दिसला नाही की काहीच नाही. मी मोठी होती पण त्यांच्याकडे सगळा प्रभार होता, तरी त्यांनी त्यांचा जो मान आहे HMचा तो मलाच दिला. म्हणायचा, नाही मॅडम, तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहे, जरी तुम्ही नाही घेतलं तरी तुम्हीच हे सर्व पहा. स्वभाव खूपच सुंदर. त्याच्यामुळे मैत्रिणी त्यांनी खूप जमवल्या. आणि माझा तर प्रश्नच नाही बा, मी त्यांना मोठी बहीण आणि त्या माझ्या लहान बहीण या नात्यानेच मी त्यांच्याशी राहिली. त्या घरगुती संबंधही त्यांचे आमचे खूप चांगलेच आहेत सगळ्यांचे. त्यांना त्यांच्या निवृत्तीचं शुभेच्छा देते आणि त्यांचं आरोग्य निरोगी राहो, त्यांचं निवृत्ती
चांगली हो आणि त्या पुढे त्यांची वाटचाल खूप यशस्वी हो आणि आनंदाने राहो अशी मी त्यांची ईश्वराशी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द संपवते. कारण मला खरोखर वेळ नाही. मला नातू झाला, मी दवाखान्यातच आहे. थोडीशी बाजूला येऊन मी हा व्हिडिओ न काढता ऑडिओ पाठवते आहे. रुपाली, दीपा, स्नेहल मुलीसुद्धा त्यांच्या खूप सुंदर आहेत, स्वभावाने छान आहेत. मुलींमध्ये जे गुण पाहिजे ते सर्व गुण त्या मुलींमध्ये आहेत. सरांचा तर प्रश्नच नाही. सर म्हणजे एकमेव वडील पती घरामध्ये कसं राहावं हे त्यांच्याचकडून शिकण्यासारखं आहे. त्यांनाही आणि त्यांच्या परिवाराला शुभेच्छा देते, मुलींनाही शुभेच्छा देते. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. आधारस्तंभ, मार्गदर्शक, प्रेरणास्थान, मुख्याध्यापिका आदरणीय छायाताई देशमुख मॅडम यांचा सहवास मला 2001 पासून लाभलेला आहे. त्यांची माझ्यासाठी नेहमीच सहकार्याची, मदतीची, आपुलकीची भावना होती. त्यांनी त्यांची पूर्ण शिक्षण क्षेत्रातील सेवा अतिशय प्रामाणिकपणे वेळेचे पालन करून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचे उपक्रम राबवून यशस्वीरित्या पूर्णत्वास गेली आहे. माझी बदली 2018 मध्ये तानखेडे या शाळेत झाली. तेव्हा त्या माझ्या मुख्याध्यापिका होत्या. शांत, प्रेमळ, सुस्वभाविक, विद्यार्थीप्रिय, मोठ्या बहिणीप्रमाणे प्रेम करणाऱ्या आदरणीय छायाताई यांची 2019 मध्ये दाडंबी मराठी या शाळेत बदली झाली आणि त्यांनी माझ्यावर शाळेची जबाबदारी सोपवली. त्या मला शब्द देऊन गेल्या, मी तुला हिशोब लिहून देईल आणि देशमुख सर तुझे ऑनलाईन कामे पूर्ण करून देतील. त्यानुसार आजपर्यंत आदरणीय DM सर माझी ऑनलाईन कामे अडचणी दूर करत आहेत. त्याबद्दल मी आदरणीय सर आणि मॅडमचे खूप खूप आभार मानते. त्या 30 जून 2024 सेवानिवृत्त होत आहेत. दोघांच्याही कार्याला मनापासून सलाम. त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे पुढील आयुष्य आरोग्यदायी, आनंदी व सुख समाधानाचे जावो हीच गुरु गजानन माऊली चरणी प्रार्थना. आदरणीय छायाताई यांची आठवण, प्रेमळ संबंध कायम स्मरणात राहतील हीच सदिच्छा. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार. मी सौ अर्चना प्रशांत कलोरे, छायाताई यांची मैत्रीण. कौन कहता है कि पंछियों के हौसले नहीं टूटते, बस ये जान लीजिए कि उनके हौसले नहीं टूटते, उनके हौसले नहीं टूटते. काही व्यक्तिमत्व असे असतात की ते कधीच सेवानिवृत्त होत नाहीत, ना मनातून ना सेवेतून. सेवाभाव हीच त्यांची वृत्ती असते. असंच एक व्यक्तिमत्व म्हणजे छायाताई देशमुख मॅडम. जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही ज्यांची वृत्ती आहे अशाच आमच्या छायाताई. जे जे त्यांना माहिती आहे ते इतरांना सगळं अगदी सहज सांगून जातात आणि त्यांची मदत करण्याची वृत्ती तर मला खूपच भावते. छायाताई म्हणजे साधी राहणी व उच्च विचारसरणी. त्यांचं व्यक्तिमत्व असं अगदी अलौकिक आणि वेगळंच आहे. छायाताई आणि माझी मैत्री 2001 साली झाली आणि तेव्हापासून आजपर्यंत आमची मैत्री टिकून आहे. माझी काटेकोरणाहून बदली झाली पण आमचे संबंध आजही अगदी जसेच्या तसेच आहेत. अगदी घरातल्या प्रत्येक सुखदुःखात माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे छायाताई नेहमी मला सदैव मदतच करत राहतात. छायाताई ह्या त्यांच्या नोकरीतही अगदी तत्पर आहेत. प्रत्येक कार्य त्या अगदी चोखपणे निभावतात. त्यांच्याकडे नेहमीच चार्ज असतो, पण चार्ज असताना त्यांच्या सहकाऱ्यांप्रती त्यांची आपुलकी, प्रेम, जिव्हाळा, त्यामुळे त्या सर्व सहकाऱ्यांना आपलेसे करतात. ही त्यांची वृत्तीच आहे. नियमांच्या चौकटीत बसून त्या सर्वांना अगदी सहजपणे मदत करतात आणि त्यांना साथ देणारे त्यांचे पतिदेव म्हणजे श्री देशमुख सर. देशमुख सरांची त्यांच्याबरोबरच आम्हालाही खूप मदत होते. देशमुख सर म्हणजे आमचे अगदी जावई बापूच म्हणा. प्रत्येक काम अगदी आम्ही हक्काने सांगतो आणि ते हक्काने आम्हाला मदत करत असतात. छायाताई यांना मी त्यांच्या सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा देते. आता पुढील सेकंड इनिंग त्यांनी अगदी मजेशीर
पर्यावरण करून आणि आपल्या नातेवाईकांसोबत वेळ घालवून साजरी करावी, हीच माझी सदिच्छा. सस्ती रहे खुशियों की महफिल, सस्ती रहे खुशियों की महफिल, हर खुशी सुहानी रहे. जिंदगी में इतनी खुशी मिले आपको, जिंदगी में इतनी खुशी मिले आपको कि हर खुशी आपकी दीवानी रहे, हर खुशी आपकी दीवानी रहे. धन्यवाद. आदरणीय देशमुख मॅडम यांच्याविषयी बोलायचे झाले तर एक शिस्तप्रिय, वक्तशीर, सोज्वळ, प्रामाणिक असे ते व्यक्तिमत्व आहे. मॅडमकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. शांत, संयमी, सोज्वळ असा त्यांचा स्वभाव आहे. विद्यार्थ्यांविषयी त्यांना प्रेम आहे. टाकाऊतून टिकाऊ उत्कृष्ट शैक्षणिक साहित्य बनविण्याची हातोटी त्यांना आहे. अतिशय प्रभावीपणे त्या साहित्याचा वापर करून त्यांनी विद्यार्थ्यांना घडविले आहे. वेळेचे अतिशय काटेकोर पालन त्यांनी आपल्या पूर्ण नोकरीत केले. त्यांना मिळालेल्या बऱ्याचशा शाळा ह्या इंटेरियर होत्या जिथे अधिकारी येण्याचे कधी टेन्शन नसायचे, परंतु मॅडमनी या गोष्टीचा कधीच गैरफायदा घेतला नाही आणि आपल्या शाळेच्या अर्धा तास आधी त्या शाळेत हजर असायच्या व आपले पूर्ण काम त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे केले. त्यांचे रेकॉर्डसुद्धा खूप व्यवस्थित असायचे. त्यांनी आपली नोकरी न समजता एक सेवा म्हणून त्याकडे पाहिले. नोकरीच्या कार्याच्या व्यापात त्यांनी आपल्या कौटुंबिक जबाबदाऱ्या देखील अतिशय समर्थपणे आणि जबाबदारीने पेलल्या आणि अशाच काही प्रसंगी तडजोड करताना देखील त्यांनी आपला आनंद कायम टिकवून ठेवला. या सर्व कार्यात अर्थातच सरांची त्यांना खूप साथ होती. या सर्व कार्याची फलश्रुती म्हणजेच अतिशय गुणी आणि संस्कारी अशा मॅडमच्या मुली आहेत व त्यांना जावईसुद्धा तसेच मिळाले आहेत. अशा प्रकारे कौटुंबिक स्वास्थ्य मॅडमला भरभरून मिळाले. माझ्या बाबतीत बोलायचे झाले तर मॅडमच्या प्रभावी व्यक्तिमत्वाचा प्रभाव आपसुकच माझ्यावर पडला आहे. माझ्या जिल्हा बदलीनंतर मला प्रथम मॅडमची शाळा मिळाली. त्यावेळी मॅडमचे मला खूप सहकार्य मिळाले. लहान मुलं असल्यामुळे मला कधी वेळ व्हायचा, पण मॅडमनी मला कायम समजून घेतले. आज मुळ म्हणून कार्यरत असताना माझ्याकडून ज्या काही चांगल्या गोष्टी घडत आहे त्यामध्ये मॅडमच्या व्यक्तिमत्वाचा निश्चितच सिंहाचा वाटा आहे. आज मॅडमच्या सेवानिवृत्तीच्या दिवशी त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य सुखसमाधानाचे व आनंदाचे जावो आणि त्यांच्या संस्कारांनी, मार्गदर्शनाने अनेक जणांचे आयुष्य उजळून निघो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.